श्री स्वामी समर्थ। 17 मे ते 15 जून या अधिक मासाच्या काळात जर काही छोटे छोटे नियम श्रद्धेने पाळले तर घरात सुख, शांती आणि सकारात्मकता टिकून राहते असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे। पण बऱ्याच लोकांना अजूनही समजत नाही की या महिन्यात नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं, कोणत्या गोष्टी चालतात, कोणत्या गोष्टी टाळायच्या, उपवास कसा करायचा, दान कसं करायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात केलेल्या सेवेला इतकं महत्त्व का दिलं जातं। खरं सांगते, ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, कारण बऱ्याच ठिकाणी अर्धवट माहिती सांगितली जाते, त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होते। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते। मंडळी, अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं, कारण हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे। पूर्वी या महिन्याला मलमास म्हणत असत, पण भगवान श्रीकृष्णांनी स्वतः हा महिना स्वीकारला आणि त्याला सर्वोच्च स्थान दिलं, म्हणून या महिन्याचं महत्त्व खूप वाढलं। अनेक जण या महिन्याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात। आपल्या महाराष्ट्रात ही परंपरा खूप वर्षांपासून आहे। या काळात दानधर्म केला जातो आणि घरात शक्य तितकं सात्विक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। आता काही जणांच्या मनात लगेच प्रश्न येतो, ताई या महिन्यात नेमकं काय करू नये? तर या महिन्यात लग्नकार्य टाळलं जातं, वास्तुशांती केली जात नाही, बारस्यासारखी शुभ कार्यही केली जात नाहीत, कारण हा महिना सेवा, साधना आणि आत्मशुद्धीसाठी मानला गेला आहे। पण लगेच लोक घाबरतात की मग वाढदिवस करू शकतो का? वर्षश्राद्ध असेल तर करता येतं का? तर हो, वाढदिवस साजरा करू शकता, वर्षश्राद्धही करू शकता। पितृकार्याला या महिन्यात मनाई नाही, उलट या दिवसांत पितरांची आठवण ठेवून सेवा करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे। आणखी एक प्रश्न खूप विचारला जातो, या महिन्यात देवदर्शनाला जाऊ शकतो का? अहो, देवाच्या सेवेला कधीच बंदी नसते। तुम्ही कुळदेवता, कुळदेव, दत्त मंदिर, स्वामी मंदिर, विठ्ठल मंदिर, कोणत्याही मंदिरात जाऊ शकता। उलट देवाचं नामस्मरण, जप, पारायण, पूजा या गोष्टी या महिन्यात अधिक केल्या जातात, कारण हा महिना फक्त नियमांचा नाही, हा महिना मन शुद्ध करण्याचा आहे। आपल्याकडून कळत नकळत खूप चुका होतात। कधी आपण कोणाचं मन दुखावतो, कधी रागात वाईट बोलतो, कधी एखाद्याला मदत करायची राहून जाते। पण हा महिना आपल्याला पुन्हा एकदा स्वतःकडे पाहायला शिकवतो। म्हणून या दिवसांत शक्य तितका शांत राहायचं, देवाचं नाव घ्यायचं आणि आपल्या हातून जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करत राहायचं। या अधिक मासात रोजची दिनचर्या खूप महत्त्वाची मानली जाते, म्हणजे नेहमीप्रमाणे आपली कामं सुरू ठेवायची, पण त्यात भक्ती आणि सात्विकता वाढवायची। सकाळी उठल्यावर देवाचं स्मरण करायचं, घरात देवपूजा करायची, दिवा लावायचा आणि शक्य असेल तर थोडा वेळ शांत बसून नामस्मरण करायचं। अनेक जण विचारतात, ताई आम्ही नोकरीला जातो, व्यवसाय असतो, दिवसभर काम असतं, तर आम्हाला अधिक मास पाळता येईल का? तर बघा, नक्की पाळता येईल। अधिक मास म्हणजे सगळं सोडून फक्त पूजा करत बसायचं असं नाही, आपल्या रोजच्या जबाबदाऱ्या सांभाळूनही देवभक्ती करता येते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना, मनात श्रद्धा असणं। या महिन्यात एक गोष्ट विशेष सांगितली जाते, ती म्हणजे शक्य तितकं सात्विक राहणं। बोलण्यात, वागण्यात, विचारात आणि अन्नातही सात्विकता ठेवायची, कारण आपण जसं खातो, जसं बोलतो तसंच मन हळूहळू तयार होत जातं। काही लोक या महिन्यात पूर्ण उपवास करतात, काही जण एक वेळच जेवतात, याला एकभुक्त म्हणतात, म्हणजे दिवसभरात फक्त एकदाच जेवण करायचं। आता प्रत्येकाची तब्येत वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीराला जे झेपेल तेच करावं। कोणाला सकाळी जेवण योग्य वाटतं, कोणाला संध्याकाळी, पण शक्यतो साधं आणि सात्विक अन्न घ्यावं असं सांगितलं जातं। या दिवसांत जास्त तिखट, जास्त तेलकट पदार्थ टाळले तर मनही शांत राहतं। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवताना शांत राहणं। आपण बघा ना, जेवताना किती वेळा फोनवर बोलत असतो, कोणाची तरी निंदा सुरू असते, घरातल्या गोष्टी, राग, तक्रारी, भांडणं आणि त्याच अवस्थेत आपण अन्न खातो। पण आपल्या धर्मात जेवणाला खूप पवित्र मानलं गेलंय, म्हणून जेवत असताना शक्यतो मौन ठेवावं असं सांगितलं जातं। शांतपणे जेवावं, देवाचं स्मरण करत जेवावं। पूर्ण दिवस मौन पाळणं सगळ्यांना शक्य होत नाही, पण कमीत कमी जेवताना तरी शांत राहण्याचा प्रयत्न करावा। ही छोटी गोष्ट वाटते, पण मनावर खूप परिणाम करते। या महिन्यात धूम्रपान, मद्यपान आणि मांसाहार टाळावं असंही सांगितलं जातं,
कारण हा काळ शरीर आणि मन शुद्ध करण्याचा मानला जातो. अनेक घरांत या काळात गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामी चरित्र सारामृत, विष्णू सहस्रनाम, रामरक्षा अशा सेवा केल्या जातात. आता काही जणी म्हणतात, ताई आमच्या घरातले ऐकत नाहीत, घरात बाकीचे मांसाहार करतात, मग काय करायचं? तर अशा वेळी भांडण करायचं नाही, जबरदस्ती करायची नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही स्वतः पाळायचं. देव भावना बघतो. आपल्या मनात श्रद्धा आणि प्रामाणिकपणा असणं जास्त महत्त्वाचं आहे. या अधिक मासात शक्य तितकं वाईट बोलणं टाळायचं. कोणाची निंदा करू नये, कारण अनेक वेळा आपण नकळत खूप कठोर शब्द बोलून जातो आणि नंतर मनालाच त्रास होतो. म्हणून या दिवसांत बोलण्यात गोडवा ठेवायचा. घरातल्या माणसांशी प्रेमाने बोलायचं, राग कमी करायचा आणि शक्य तितकं शांत वातावरण ठेवायचं. कारण जिथे शांतता असते तिथेच देवाचं वास्तव्य जास्त जाणवतं. या अधिक मासात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं गेलं आहे ते दानधर्माला. पण इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. दान म्हणजे फक्त पैसे देणं नाही. अनेक लोकांना वाटतं की मोठं दान केलं तरच पुण्य मिळतं, पण तसं नाही. मनापासून केलेली छोटी मदतही देवापर्यंत पोचते. या महिन्यात रोज काही ना काही दान करण्याचा प्रयत्न करावा असं सांगितलं गेलं आहे. आता प्रत्येकाला रोज मोठं दान करणं शक्य नसतं, पण आपल्या घरातून कोणी उपाशी जाऊ नये ही भावना ठेवणं खूप मोठं पुण्य मानलं गेलं आहे. समजा तुमच्या घरी एखादी शेजारची बाई आली, कामाला येणारी ताई आली, एखादा पाहुणा अचानक आला, तर त्यांना काहीतरी खायला द्यायचं, पाणी द्यायचं, प्रेमाने बसवायचं. कारण या महिन्यात अन्नदानाला खूप मोठं महत्त्व आहे. काही घरांत या दिवसात खास करून नातेवाईकांना बोलवलं जातं. मुलगी जावई, भाऊ बहीण, नातेवाईक यांना जेवायला बोलवतात, त्यांना भेटवस्तू देतात. पण त्यामागची खरी भावना काय आहे माहितीये का? आपल्या घरातून प्रेमानं दान व्हावं, कोणीतरी तृप्त होऊन जावं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते. एखादी स्त्री घरी आली तर तिचा आदर करावा, शक्य असेल तर तिची ओटी भरावी. आता ओटी म्हणजे खूप मोठं काही असावं असं नाही. थोडंसं हळद कुंकू, थोडंसं तांदूळ, एखादं फळ, थोडी दक्षिणा. भावना महत्त्वाची असते. आणि हे फक्त श्रीमंत लोकांनीच करायचं असं नाही. ज्याच्याकडे जेवढं आहे त्यातून श्रद्धेनं केलं तरी ते पुरेसं असतं. देव कधीच पैशाचं मोजमाप करत नाही, तो भावना बघतो. या महिन्यात फक्त माणसांनाच नाही तर पशुपक्ष्यांनाही काहीतरी द्यावं असं सांगितलं गेलं आहे. उन्हाळ्याचे दिवस असतात, त्यामुळे घराबाहेर पक्ष्यांसाठी पाण्याचं भांडं ठेवू शकता. एखाद्या भुकेल्या कुत्र्याला भाकर देऊ शकता, गाईला चारा देऊ शकता. लक्षात ठेवा, प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे ही भावना ठेवून सेवा करायची असते. म्हणून या महिन्यात केलेलं छोटंसं दानही खूप मोठं मानलं जातं. काही लोक म्हणतात, ताई आम्ही एवढं सगळं करतो पण तरी मन शांत राहत नाही. कारण फक्त पूजा करून चालत नाही, मनही बदलायला लागतं. आपल्या हातून कधी कोणाचं मन दुखावलं असेल, कोणाला वाईट बोललो असू, कोणावर राग धरला असेल, तर या महिन्यात शक्य असेल तिथे मन साफ करायचा प्रयत्न करावा. हा महिना आपल्याला फक्त देवाजवळ नाही तर माणुसकीजवळही घेऊन जातो. म्हणून या दिवसांत शक्य तितकं चांगलं बोलायचं, चांगलं करायचं आणि कोणाला मदतीची गरज असेल तर आपल्या परीने मदत करायची. कारण शेवटी आपल्याबरोबर काय जातं? पैसा, मान सन्मान, मोठेपणा काहीच कायम राहत नाही, पण आपण केलेली चांगली कर्म मात्र कायम आपल्याबरोबर राहतात. म्हणून या अधिक मासात एक छोटी सवय लावा. रोज सकाळी देवाला एवढंच सांगा, देवा आज माझ्या हातून कोणाचं तरी भलं होऊ दे. आणि बघा, मनामध्ये किती वेगळी शांतता जाणवायला लागते. या अधिक मासात पारायण आणि नामस्मरणालाही खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. कारण हा काळ मन शांत करण्याचा आणि देवाशी नातं अधिक घट्ट करण्याचा मानला जातो. म्हणून अनेक जण या दिवसांत गुरुचरित्र पारायण करतात, स्वामी चरित्र वाचतात, नवनाथ ग्रंथ वाचतात, विष्णू सहस्रनाम म्हणतात. आता काही जणांच्या मनात प्रश्न येतो, ताई आम्हाला पूर्ण पारायण करायला वेळ मिळत नाही, मग काय करायचं? तर त्यासाठी घाबरायचं नाही. देवाला दिखावा नको असतो, श्रद्धा महत्त्वाची असते. वेळ कमी असेल तर रोज थोडंसं वाचन करा, 2 पानं वाचा, 10 मिनिटं नामस्मरण करा, पण मनापासून करा. अनेक वेळा आपण पूजा करत असतो पण मन दुसरीकडेच असतं. हातात माळ असते पण डोक्यात चिंता सुरू असते. त्यामुळे सेवा करताना मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा. या महिन्यात श्री स्वामी समर्थ, श्री राम जय राम जय जय राम असा जप खूप शुभ मानला जातो. घरकाम करताना, स्वयंपाक करताना, चालताना, बसताना देवाचं नाव घेत राहायचं. कारण नामस्मरण ही अशी गोष्ट आहे जी मनाला हळूहळू बदलायला सुरुवात करते. राग कमी होतो, भीती कमी होते, मन हलकं वाटायला लागतं.
आणि घरातही एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. या दिवसात शक्य असेल तर घरात संध्याकाळी दिवा लावून थोडा वेळ शांत बसावं, मोबाईल बाजूला ठेवावा, टीव्ही बंद ठेवावा आणि 2 मिनिटं जरी असली तरी देवाचं स्मरण करावं. आजकाल सगळ्यांच्या आयुष्यात धावपळ खूप वाढली आहे. मनाला शांत बसायला वेळच मिळत नाही. म्हणून हा अधिक मास आपल्याला थोडं थांबायला शिकवतो, स्वतःकडे बघायला शिकवतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात राग, मत्सर, भांडण शक्य तितकं कमी ठेवायचं. कारण आपण कितीही पूजा केली, दान केलं, पण मनात सतत द्वेष असेल तर त्या सेवेचं समाधान मिळत नाही. काही घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून अबोला असतो, राग असतो, बोलणं बंद असतं. पण या दिवसात शक्य असेल तर एक पाऊल पुढे टाकायचा प्रयत्न करा. कारण देवाला सगळ्यात जास्त काय आवडतं माहिती आहे का? आपल्या मनातला प्रेमभाव. या महिन्यात कृतज्ञता ठेवणंही खूप महत्त्वाचं आहे. रोज देवाचे आभार मानायचे. कारण आपण जेवतोय, चालतोय, आपल्या माणसांसोबत आहोत, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आपल्यापेक्षा जास्त अडचणीत जगणारे कितीतरी लोक आहेत. त्यामुळे या महिन्यात तक्रारी कमी करायच्या आणि देवाचे आभार जास्त मानायचे. खरं तर अधिक मास म्हणजे फक्त नियम नाहीत. हा महिना आपल्याला चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करतो, शांत राहायला शिकवतो, देण्याची सवय लावतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवावरचा विश्वास अधिक मजबूत करतो. म्हणून या दिवसात स्वतःला एक वचन द्या, कुणाचं मन दुखावणार नाही, शक्य तितकी मदत करेन आणि रोज थोडा वेळ देवासाठी काढेन. एवढं जरी केलं तरी हा अधिक मास खऱ्या अर्थाने सफल होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अधिक मासात केलेली सेवा कधीच वाया जात नाही, असं आपल्या धर्मात सांगितलं गेलं आहे. तुम्ही मनापासून केलेला छोटासा जप, एखाद्याला दिलेला पाण्याचा ग्लास, एखाद्या भुकेल्याला दिलेला घास, देवासमोर लावलेला छोटासा दिवा, या प्रत्येक गोष्टीचं पुण्य मिळतंच. म्हणून या महिन्याकडे ओझं म्हणून बघू नका. इतके नियम कसे पाळायचे असा विचार करू नका. जे शक्य आहे ते श्रद्धेने करा. कारण देवाला परिपूर्णता नको असते, भावना हवी असते. कोणी पूर्ण उपवास करेल, कोणी फक्त नामस्मरण करेल, कोणी अन्नदान करेल, तर कोणी फक्त शांत राहून देवाचं स्मरण करेल. प्रत्येकाची सेवा वेगळी असते, पण मन शुद्ध असेल तर प्रत्येक सेवा स्वीकारली जाते. या दिवसात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या घरातून कोणालाही रिकाम्या पोटी जाऊ द्यायचं नाही. माणूस असो, पक्षी असो किंवा एखाद्या मुक्या प्राण्याचा देव असो, आपल्या हातून रोज काही ना काही दान व्हायला हवं. कारण अधिकम अधिकस्य फलम. जेवढं जास्त चांगलं कराल तेवढं जास्त चांगलं परत मिळतं असं सांगितलं गेलं आहे. आणि हो, या महिन्यात शक्य तितकं देवाचं नाव घेत राहा. कारण आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी शेवटी मनाला खरी शांतता देवाच्या नामातच मिळते. आणि म्हणूनच या अधिक मासात सेवा करा, दान करा, नामस्मरण करा आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी सगळं स्वामींवर सोडा. ते योग्य वेळ आली की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करतात. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही अधिक मासात कोणती सेवा करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.